हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. आज पावसाचं एवढं भारी वातावरण झालेलं आहे, एवढं छान वाटत आहे, फ्रेश वाटत आहे. खूप छान वाटत होतं की आज मला वाटलं पाऊस खूप मोठा पडेल, पण तसं काही झालं नाही. पाऊसच पडला नाही, फक्त वातावरण झालं होतं आणि त्यानंतर परत भयानक असं ऊन पडलं. काही कळेना झालं, हे वातावरण चेंज वाटतं असं की ऊन न येता पूर्णतः असा पाऊस पडावा असं वाटायला लागलं आहे. पाऊस येईल ह्या भीतीने पटपट कामे आवरून घेतली. म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा, कारण परत लाईट गेली की परत काही प्रॉब्लेम नको यायला, म्हणून म्हटलं पटपट कामं वगैरे आवरायची आणि पटकन स्वयंपाकाला लागायचं असं ठरवलं होतं. त्यानंतर मस्त असं भांडी वगैरे लावून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात करणारच होते. पण पावसाचं वातावरण आहे आणि चहा नाही पिणार असं कधी होणार नाही, म्हणून मस्तपैकी असं मी चहा ठेवणार होते. तर चहाची मी तयारी केली होतीच. त्याआधी खिडकीतून असं म्हणजे एवढं छान वाटत होतं ना, थंडगार हवा सुटलेली होती, मस्त असं वाटत होतं. आणि जे मी माझ्या किचनवर जे पांढरा कलर तुम्हाला दिसतोय तो आम्ही ऑइल पेंट आहे, ते मी काढायचा प्रयत्न करत आहे, पण तो काही निघत नाही आहे. चाकूने काढत होते, पण जाऊ दे ते. पण आता चहा ठेवलेला आहे मस्तपैकी. मी चहा असं पिले आणि त्यानंतर अन्विषचं बोलणं तुम्हाला ऐकवतेच बघा. काय त्याचा ओरल स्टार्ट झालेला आहे स्कूलमध्ये, तरी तो अभ्यास करत नव्हता, म्हणून म्हणत होते मी चल अभ्यास करायला. तर त्याचं असं चाललेलं की मला टी व्ही बघायची मम्मा, त्यामुळे तो अभ्यास करायला नको म्हणत होता. थांब, करणार आहेस का नाही? नाही, चला अभ्यास करूया बाबा, ओरल आहे तुझी. करूया चल ना. अपूर्वा 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 अपूर्वा. मला सांग, स्कूलमध्ये मज्जा आली का? काय मज्जा केली स्कूलमध्ये? नाही काहीच नाही. अन्विष बरोबर थोडंसं खेळले, त्याच्याबरोबर जराशी मस्ती करून मग म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी. मी अशी दोडका वगैरे चिरून घेतला होता. दोडक्याची भाजी करणार होते, चपाती मसाले भात करणार. मस्त एका साईडला चहा बनवला आणि मस्त एका साईडला भाजी बनवली. त्यानंतर मी भाजी बनवत होते, स्वयंपाक चालूच होता. त्यानंतर असं काही खिडकीत माझ्या व्ह्यू दिसला की खूप छान वाटत होतं. ऊन नव्हतं, काय नव्हतं आणि हे कबुतरं दिसत होती खिडकीतून माझ्या किचनच्या. तर भारी वाटलं त्यांना बघून आणि मस्तपैकी स्वयंपाकाला मी तयार झाले आणि स्वयंपाक करायला घेतला. आणि हे पक्षी काय करतात, मी किचनच्या खिडकीमध्ये गेले की ते किचनच्या खिडकीमध्ये येतात आणि मी गॅलरीमध्ये वगैरे गेले की ते तिथं पण येत असतात. अनु दुपारचा स्कूलमधून माघारी येत असतो, म्हणजे सुटतं त्याचं स्कूल दुपारीच. त्यानंतर तो एवढा पावसाची वाट पाहत होता की खिडकीत उभा राहिलेला किती तर वेळ, नंतर गॅलरीमध्ये किती तर वेळ उभा राहिलेला आणि पाऊस कधी येणार आहे ह्याची वाट पाहत होता. मम्मा कधी येणार आहे पाऊस असा विचारत होता. संध्याकाळी तो अक्षरशः म्हणायला लागला की माझे पाय दुखत आहेत मम्मा उभा राहून. त्यानंतर त्याची ओरल स्टार्ट झालेली आहे, म्हणून त्याचा जरा अभ्यास करून घेतला. तर त्यानं बऱ्यापैकी झाला होता त्याचा अभ्यास, ओरलचा पार्ट त्याचा पूर्ण झाला होता. थोडं त्याची माझा हा व्लॉग कसा तुम्हाला वाटला ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब, लाईक करा. थँक्यू.